नमस्कार मैत्रिणींनो, मी कविता तुमचं स्वागत करत आहे आपल्या विदर्भाची चव या चॅनलमध्ये. तर आज आपण करणार आहोत वड्या. काही ठिकाणी याला सांडगे पण म्हणतात. तर ह्या उडदाच्या डाळीच्या आहे. आमच्याकडे विदर्भात उडदाच्या डाळीच्या खूप जास्त प्रमाणात वड्या खाल्ल्या जातात. तर ही उडदाची डाळ ही घरची डाळ आहे. त्याच्यामुळे थोडंसं वेळ झाला उडदाच्या डाळीचा म्हणजे वडेचा व्हिडिओ यायला. त्याच्यामुळे आता थोडंसं समजून घ्या तुम्ही. तर मी उडदाची डाळ छान स्वच्छ म्हणजे पाकडून घेतली, चालून घेतली आणि 3 ते 4 तास भिजत घातलेली होती. आता याला छान अशी आपल्याला हे म्हणजे फोल काढून घ्यायचा याचा आणि चांगली घासून घ्यायची आहे. तर आपल्याला छान ही रात्री धुवून छान याच्यातले चिलटे काढून रात्रभर पाण्यामध्ये टाकून ठेवायची आणि सकाळी छान पाण्यातून काढून घ्यायची आहे. हे बघा, मी पाण्यातून काढून घेतली चांगली डाळ. आणि याच्यामध्ये काही जर असलं काही उडीद वगैरे म्हणा किंवा काही नाही का डाळ वगैरे, तर काळे ते छिलटे वगैरे आपल्याला एक एक काढून घ्यायचं आहे. कारण की ही काळी म्हणजे वडी आपली काळी व्हायला नको, त्यासाठी आपल्याला हे करून ठेवायचं आहे. तर आता आपल्याला ही डाळ मिक्सरवर लावून घ्यायची, वाटून घ्यायची. तुमच्याकडे जर तो पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावर पण तुम्ही वाटू शकता. त्याच्या पण वड्या छान लागतात एकदम. पण माझ्याकडे तो नाही आहे, त्याच्यामुळे मी मिक्सरवरच वाटून घेत आहे. तर आता मी डाळ मिक्सरवर वाटून घेणार आहे आणि याच्यानंतर आपण वड्या टाकून घेणार आहोत. तर हे बघा, आता छान डाळ वाटून झाली आहे. जशी आपण पाट्यावर वाटतो तशीच झाली आहे, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही तेवढं. पण तुमच्याकडे जर असेल वाटावर वंटा तर तुम्ही वाटू शकता. पण मी अख्खी डाळ मिक्सरवरच लावलेली आहे आणि याच्या वड्या पण छान झालेल्या. तर ही बघा, डाळ पूर्ण वाटून झाली आहे. आता अशी छान मस्त एकदम एकसारखी वाटलेली आहे मिक्सरवर. तर आता आपण ह्या वड्या टाकायला सुरुवात करूया. त्यासाठी मी परडा घेतला आहे, त्याच्यावर पन्नी घेतली आणि त्याला तेल लावून घेतलेलं आहे थोडंसं, म्हणजे वड्या पटकन निघून जातात. जास्त तेल नाही लावायचं. आणि हे पावडर केलं आहे मी मेथी आणि जिऱ्याचं, छान भाजून त्याला मिक्सरवर लावलेलं आहे. याने पण चव छान लागते सांडग्यामध्ये म्हणजे वड्यामध्ये. तर तुमच्या इकडे कोणत्या डाळीच्या वड्या करतात? आमच्या इकडे म्हणजे भंडारा जिल्हा हा उडदाच्या डाळीच्या वड्यांसाठी खूप फेमस आहे. तर आमच्याकडे मुगाची डाळीच्या वड्या खातच नाही. तर म्हणून आम्ही मोस्ट ऑफ द उडदाची वडीच करतो आणि तीच आम्हाला आवडते. तर आता आपल्याला वड्या करून घ्यायच्या आहे. त्यासाठी मी अशा प्रकारच्या छान 2 लाट्या केल्या. मोस्ट ऑफ द आम्ही म्हणजे 2 हातांनी वड्या टाकत असतो, त्याच्यामुळे 2 हातांनी पटापट वड्या होत असतात. तर हे बघा, मी अगोदरच सुरुवात केलेली होती, पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी मी आता वड्या टाकून घेत आहे. अशा आपल्याला थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि पटापट वड्या टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण वड्या टाकत आहोत. तुमच्याकडे जर वाळवण्याची सोय असेल किंवा गच्चीवर ऊन वगैरे येत असेल तर तुम्ही छान धोतर म्हणजे पांढरं धोतर असते किंवा साडी असते, त्याच्यावर पण तुम्ही वरती जाऊन वड्या टाकू शकता. पण मोस्ट ऑफ द तुम्ही जर अशा ह्या पन्नीवर टाकलं, त्या वड्या कशा पटकन निघत असतात. म्हणजे डायरेक्ट परड्यावर वड्या न टाकता असं परड्यावर तुम्ही पन्नी टाकून तेल लावून अशा वड्या पटापट टाकून घ्या, म्हणजे काढायला आपल्याला काही त्रास होत नाही. तर आता आपण अशा पद्धतीने वड्या टाकणार आहोत आणि ह्या वड्या आपल्याला म्हणजे चांगल्या दिवसभर उन्हात वाळवून घ्यायच्या चांगल्या. जर एका दिवशी वाळल्या नाही तर आपल्याला दुसऱ्या दिवशी पण कंटिन्यू करायच्या आणि वाळवणं पूर्ण म्हणजे उन्हात वाळवून घ्यायच्या चांगल्या कडक उन्हामध्ये. तर बघू शकता तुम्ही आपले हे सांडगे म्हणजे वड्या आता मी उन्हामध्ये वाळत घातली आहे. माझ्या घरी काही तेवढी जास्त ऊन येत नाही, पण तरी पण मी दुसऱ्या दिवशी पण अजून वाळवल्या. तर हे बघा, छान एकदम अशा अलगद एका हाताने वड्या निघाल्या होत्या माझ्या मेन कापडावर टाकल्यामुळे. तर बघू शकता तुम्ही आणि छान खमंग अशा वाळलेल्या आहेत. याची भाजी पण खूप सुंदर लागते. याची रेसिपी पण या म्हणजे वड्याच्या भाजीची रेसिपी मी तुम्हाला नक्की बनवून दाखवीन. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुमच्या भागात कोणत्या प्रकारच्या वड्या केल्या जातात त्या पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या सपोर्टमुळेच मी हे व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेली आहे. तर तुमचा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे. तर आपल्या वड्या आता एक नंबर अशा तयार झालेल्या आहेत. याची भाजीची रेसिपी पण मी तुम्हाला नक्की ट्राय करून दाखवीन. तर चला मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बघत राहा आपली विदर्भाची चव आणि हो, जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. चला मग, बाय बाय.